थर्ड नंबर काय करू 27 by x minus 2 plus 31 by y plus 3 equal to 85. काय लिहू शकतो आपण समजा 27 into 1 by x minus 2 plus 31 divided by y plus 3 equals to 85. याला इथे काय लिहायचं 31 into 1 by y plus 3 equal to 85. आणि दुसरा काय 31 by x minus 2 plus 27 by y plus 3 equal to 89. याला लिहिलं बघा 31 into 1 by x minus 2 plus 27 into 1 by y plus 3 equal to 89. हे फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन जे असेल तसं फक्त मी तुम्हाला स्प्लिट करून का सांगतो कारण तुम्हाला सेम टर्म कळायचं काय त्या इक्वेशन मध्ये 1 by x minus 2 आणि इथे काय 1 by x minus 2 आणि 1 by y plus 3 आणि 1 by y plus 3 याला आपण काय करणार या ठिकाणी रिप्लेस करणार 1 by x minus 2 is replacing by कशाला लिहितो आपण m लिहितो and 1 by y plus 3 is replacing by एका करून रिप्लेस n ने replacing by n. आता पहा हे 1 by x minus 2 च्या ठिकाणी काय लिहिलं होतं m आणि 1 by y plus 3 च्या ठिकाणी लिहिलं होतं n. आता लिहू इथं पहिल्या इक्वेशन नुसार काय होतं 27 1 by x minus 2 म्हणजे काय m plus 31 1 by y plus 3 म्हणजे काय n equals to 85. इक्वेशन नंबर हे समजलं. नेक्स्ट पहा 31 m plus 27 n equals to 89. इक्वेशन नंबर 4 m कशासाठी घेतो 1 by x minus 2 साठी n 1 by y plus 3 साठी घेतलं हे थर्ड आणि फोर्थ इक्वेशन आले. आता आपल्याला एक पाहिजे मी तुम्हाला यादी काय प्रॅक्टिस 1.1 मध्ये 7th का 8th नंबरचा प्रॉब्लेम होता बघा जो m सोबतचा टर्म आहे कंडिशन ते सेकंड इक्वेशनला काय n सोबत आहे फोर्थ इक्वेशनला आणि जो n सोबतचा आहे टर्म तो इकडे n सोबत म्हणजे y सोबतचा टाइप आहे इक्वेशन. अशा टाइप मध्ये जेव्हा इक्वेशन असतात त्यावेळेला काय करायचं एकदा त्या इक्वेशनचं ऍडिशन करायचं एकदा सबट्रॅक्शन करायचं मग त्याच्यापासून एक रिड्युसिबल इक्वेशन मिळते छोटं सिम्पलेट मध्ये मग ते इक्वेशन मिळाले की पुन्हा x आणि m आणि n ची व्हॅल्यू काढायची m आणि n ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर पुन्हा आपण याच्यानुसार सॉल्व्ह करू. आधी हे एवढं समजलं का मग आपण काय करू आता हे 27 इथं 27 आहे इथं 31 इथं सोबत आहे m सोबत आहे मग आपण काय करू वाईस वर्सा ऍडिशन करू ऍड थर्ड अँड फोर्थ इक्वेशन आहे 27m plus 31n equal to 85 आणि 31m plus 27n equal to 89. तर ऍडिशन काय होतं 7 plus 1 8 plus 58m 58m येतो plus 5 88 16 आणि कॅरी वाला मग 17 174 आला. मग याच्यातून काय येतं बघा हा 58 आणि हा 58 ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ म्हणजे दोघांना बाहेर काढू कॉमन 58 मग मध्ये राहिलेलं काय हा m राहिलेला आहे आणि इकडे n आणि हे प्लस प्लस आणि इथला n ला n इक्वल टू 174. आपण कोणता बाहेर काढलं कॉमन 58 काढू मग काय राहिलं m प्लस पुन्हा n ला n आणि इकडे काय राहिलं राईट साइडला 174. आता हे 58 च्या मल्टिप्लिकेशन मध्ये आहे मग आपण काय करू त्याला तिकडे डिनॉमिनेटरला वाटलं 174 into divided by 58 हे 58 इंटू मध्ये आहे ना इकडे गेल्यावर काय होतं शिफ्ट केला तर राईट साइडला शिफ्ट केला तर डिव्हिजनला जातो. मग इथं काय नाव पहा आता 58 1 जा 58 58 3 जा 174 पहा बरं 58 into 3 करून पहा 58 into 3 3 8 जा 24 कॅरी मध्ये गेला 2 3 5 जा 15 आणि कॅरी वाला 2 17 याला की नाही 174 याला मध्ये बरोबर आपण काढलेला आहे
m plus n equal to 3. इक्वेशन नंबर 5 हे रेड्युसिबल इक्वेशन मिळालं छोटासा आणि घे ना. आता एकदा सबट्रॅक्ट करू या इक्वेशनला. सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम थर्ड. हे अरेंजमेंट करून घ्या बरं. सबट्रॅक्ट इक्वेशन थर्ड काय इक्वेशन फोर्थ. हे इक्वेशन जे फोर्थ आहे हे कशामध्ये सबट्रॅक्ट करावं फ्रॉम थर्ड मधून. म्हणजे थर्ड मधून काढून ठेवतो. मग इथं 27m plus 31n equal to 85 and 31m plus 37n equal to 89. करा आता सबट्रॅक्ट. काय तर बघा 27 मधून 31 झालं का. इथले साइन चेंजेस पहा. आधी सबट्रॅक्ट करा ना. इथला प्लसचा मायनस झाला, इथला प्लसचा आणि इथला प्लसचा मायनस. मग 27 मधून 31 झालं बघा. 31 मधून 27 गेले 4m. जो बिगर नंबर आहे त्याचा साइन इथे काय राहतो प्लस 4m. 31 मधून 27 गेले 4 राहिला 4m. आणि जो बिगर नंबर आहे प्लस त्याचा साइन इक्वल्स टू 85 मधून 89 जातो का नाही. 89 मधून करा मग 85 इथे राहिला 4. आणि जे 89 काय बिगर नंबर आहे त्याचा साइन -4. मग इथं काय करावं पहा. हे -4 इथून -4 आणि इथून -4 मग काय करावं ब्रॅकेटच्या बाहेर काढावं. मग ब्रॅकेट मध्ये काय राहतं m. इथं पहा हे प्लसला आपण असंही म्हणू शकतो काय मायनस ऑफ मायनस. आपण एक मायनस याच्यातून बाहेर काढलो म्हणजे -4. समजा इथं काय समजा मायनस ऑफ -4 आहे. इथून आपण -4 काढला आणि हा -4 काढला एवढा. मग मध्ये काय राहिला m ला m. इथला एक मायनस राहिला की नाही m मायनस. समजतं का श्रीकांत. इथं काय केलं m आणि पुन्हा काय राहिलं इथे एक मायनस. कारण काय इथून -4 कम्प्लीट बाहेर काढलो. इथे m n होतो आणि इकडे -4 ला -4. मग काय केलं m n हे -4 आहे m2 मध्ये या ब्रॅकेटच्या इकडे शिफ्ट केलं राईट साइडला. काय होतं -4 डिवाइडेड बाय -4 मायनस ऑफ मायनस प्लस होते 4 वर 4 4 वर 4 म्हणजे m n इक्वल्स टू 1 आला. हे इक्वेशन नंबर काय आहे त्याला 6. हे समजलं का तुम्हाला. तिथं काय केलं अरेंजमेंट इथून -4 आणि इथून -4 काढला. इथे एक मायनस राहिला की नाही म्हणून इथं मायनस आहे आणि इथला राहिलेला m आणि n ला n म्हणजे -4 इन ब्रॅकेट m n इक्वल टू -4 आला. आणि m n ला m n हे -4 चा आहे मल्टिप्लिकेशनचा टर्म शिफ्ट केला आपण डिव्हिजनला गेला. इकडे झाला -4 डिवाइडेड बाय -4 मायनस मायनस आणि प्लस झाला 4 वर 4 4 वर 4 1 बाय 1 म्हणजे काय असतो m n इक्वल्स टू 1 आला. मग हे इक्वेशन करायला आपल्याला 6 नंबर. आता याच्यानुसार आणि काय करायचं आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू करायची. हे जरा लेंथी प्रॉब्लेम m आणि n ची व्हॅल्यू करायची. आता मिळालेला इक्वेशन 5th आणि 6th मध्ये पहा. 5th आणि 6th मध्ये m आहे आणि n आहे सेम टर्म आहे. m चे पण टर्म सेम आहे आणि n चे पण टर्म सेम आहेत. आपल्याला n चे टर्म जे आपल्याला येतात सेम त्याचे साइन काय डिफरंट आहेत. ऍडिशन करून इथे काय आलं ऍड इक्वेशन 5th and 6th. m plus n equal to 3 आणि m minus n equal to 1. मग काय होतो ऍडिशन. m minus n plus n get cancel. m plus m 2m equal to 4. m equal to 4 by 2. 2 1 2 2 2 4. म्हणजे काय आलं m ची व्हॅल्यू आली 2. आलेली m ची व्हॅल्यू काय करायची आपण इक्वेशन नंबर 5 किंवा 6 मध्ये ठेवू. पुट m equal to 2 इन इक्वेशन समजा 6th मध्ये ठेवतो. पहा बरं आता n म्हणजे काय 2 मायनस n ला n इक्वल टू 1 मायनस n इक्वल टू 1. हे प्लस 2 तिकडे शिफ्ट केलं तर काय झालं -2 1 -2 म्हणजे -1 आन्सर आला. आणि इथं इक्विटी नुसार मायनस मायनस आणि प्लस होते. n ची व्हॅल्यू आलेली आहे 1. आता हे m मिळाला n मिळाला पण आपल्याला पाहिजे काय आता इथला x आणि y ची व्हॅल्यू. आता काय मी तिथे रिप्लेसिंग केलं होतं ना त्यामुळे आपण काय लिहिलं तिथं m ला कोणत्या टर्मला रिप्लेस करते 1 by x minus 2 आणि n ला y plus 1 by y plus 3 ने केलं रिप्लेस केलं. हे इक्वेशन समजलं का तुम्हाला. एकदा ऍडिशन केलं एकदा सबट्रॅक्शन केलं नंतर छोटे इक्वेशन मिळाल्यानंतर पुन्हा ते सेम साइन असल्यामुळे म्हणजे सेम टर्म आल्यावर सेम साइन किंवा डिफरंट साइन नुसार आपण ठरवलं. मग इथं काय करू n ची टर्म
जे आहे सेम आहे आणि डिफरंट साईन असल्यामुळे ऍडिशन केलं, मग इथून m आणि n ची व्हॅल्यू मिळाली. आता m n ची व्हॅल्यू पाहिजे तर आपल्याला त्यानुसार x प्लस आणि x आणि y पाहिजे. आता पहा इथं काय येतो, m म्हणजे काय आला 2, इथं 2 इक्वल टू 1 बाय x मायनस 2 आणि n म्हणजे काय 1 इक्वल टू 1 बाय y प्लस 3. आता x मायनस 2 जे आहे आपण काय करू, डिनॉमिनेटरचा शिफ्ट करू इकडे, काय होतो x मायनस 2 इक्वल टू 1 याला शिफ्ट केलं राईट साइड, मग 2 इन ब्रॅकेट x मायनस 2 झाला. आता 1 ला पण y प्लस 3 इक्वल टू 1 हे पण शिफ्ट केलं, इथं 1 च्या मल्टिप्लिकेशन मध्ये गेला, मग इथं काय आला 2 into x 2x हे ब्रॅकेट मध्ये प्रत्येक टर्म सोबत मल्टिप्लाय होतो 2 into x 2x मायनस 2 into 2 4 इक्वल टू 1 आणि नंतर 1 into y प्लस 3 1 into y आणि प्लस ला प्लस 1 into 3 3 y प्लस 3 इक्वल टू 1. आता हे इक्वेशन जे मिळालेले आहेत का आपण पाहू देखील, हा इथं पहा x आणि y ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड करू शकता. पहा 2x ला 2x हे 1 ला 1 मायनस 4 ला आपण काय करू, शिफ्ट करा, काय होतो प्लस 4 होतो, बरोबर आहे. हे मायनस 4 चा टर्म आहे इकडे शिफ्ट करा राईट साइडला, काय होतो 4 प्लस 4 1 प्लस 4 म्हणजे 2x इक्वल टू 1 प्लस 4 आला 5, 5 आला, मग x इक्वल्स टू 5 बाय 2 हे x ची व्हॅल्यू मिळाली. आता y ची पहा y इक्वल्स टू 1 हे प्लस 3 शिफ्ट झाला तर काय होतो मायनस 3, y इक्वल टू काय होतो 3 मायनस 1 2 आणि बिगर नंबरचा साइन 3 चा साइन काय मायनस, मग y ची व्हॅल्यू आलेली आहे मायनस 2. मग इथं काय येणार सोल्युशन ऑफ x, y इज 5 बाय 2 मायनस 2. खतम. हे अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. आपण काय केलं आधी रिप्लेस केलो 1 बाय x मायनस 2 ला m ने आणि 1 बाय y प्लस 3 ला n ने, मग त्याच्यानुसार इक्वेशन मिळाले थर्ड फोर्थ. मग थर्ड फोर्थ ने काय करू आपण पुन्हा m प्लस n इक्वल टू 3 हे रिड्युसिबल इक्वेशन मिळालं आणि इथे मिळाला कोणता m मायनस n इक्वल टू 1 हे पण रिड्युसिबल इक्वेशन. मग त्याच्यानुसार नेक्स्ट काय निघाला m आणि n ची व्हॅल्यू, m आणि n ची व्हॅल्यू नंतर आपण रिप्लेसिंग केलं सोबत पुन्हा फुटअप केलो. 2 चा इक्वल टू 1 बाय x मायनस 2 आणि इकडे 1 इक्वल टू 1 बाय y प्लस 3, मग हे x बाय 2 x मायनस 2 जो आहे इकडे आला काय झाला मल्टिप्लिकेशन मध्ये, मग हे सॉल्व्ह केलं तर काय आला x ची व्हॅल्यू 5 बाय 2 आणि इकडे काय आला 1 इक्वल टू 1 बाय y प्लस 3 y प्लस 3 जो आहे शिफ्ट केला मल्टिप्लिकेशन मध्ये आला, मग हे इक्वेशन काय चेंज होतो का नाही होत, y प्लस 3 इक्वल टू 1 म्हणजे y इक्वल टू काय झालं 1 मायनस 3 म्हणजे y ची व्हॅल्यू आली मायनस 2. हेच सोल्युशन ऑफ द इक्वेशन आहे. हे सॉल्व्ह करायचं. बरं हे तुम्हाला मी फोटो वाटलो जाऊ शकता तुम्ही. काय